नाशिक बंदला लागलेल्या हिंसक वळणानंतर आता नाशिकमधील काही भागात जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे। नाशिकच्या बडी दर्गा परिसर असेल किंवा भद्रकाली परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे। पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात येते। नाशिकमधील परिस्थिती तणावाची आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता खबरदारी घेतली जाते। जमावबंदी लागू करण्यात आली आहे। विनंती करण्यात येत आहे, कोणी इथे थांबू नका। कलम 144 जमावबंदी आदेश लागू झालेला आहे। कृपया आपल्याला विनंती आहे, कोणीही चौकामध्ये थांबणार नाही, गर्दी करून थांबणार नाही। आपण आपापल्या घरी जा। आणि ग्राउंड वरनं थेट आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तबरेज शेख यांनी। आपापल्या घरात जा। बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामध्ये आणि त्या हिंसाचारात हिंदूंना टार्गेट केला जात असल्याचा निषेधार्थ आज सकल हिंदू समाजच्या वतीने नाशिक जिल्हा बंदची घोषणा करण्यात आलेली होती। मात्र आता नाशिक बंदला हिंसक वळण लागलेला आहे। आपण आता नाशिकचे दूध बाजार परिसरात आपण बघू शकतोय की या ठिकाणी दोन गट समोर आलेले होते आणि त्यामुळे संपूर्ण शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। मात्र आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। रस्त्यावर जे येणारे जे रस्ते आहेत ते रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे। गाड्या लावून बॅरिकेडिंग करून या ठिकाणी रस्ते बंद करण्यात आलेले आहे। तर दुपारच्या सुमारास या ठिकाणी दोन गट